मनीषा नाव म्हणतेस का? झाला स्वयंपाक मनीषा आम्हीचा. नमस्कार मंडळी, मी क्षितिजान. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मनीषा मामीनी ना जेवायला बोलवलंय आणि काय काय बनवता येते बघूया आणि त्यांची तयारी कुठपर्यंत आली ते सुद्धा बघूया. मग मनीषा मामी आज काय काय बेत आहे? वरण, चपाती, मेथीची भाजी, भात आणि हरभऱ्याच्या डाळीच्या वड्या करायच्या. पिवळ्या करायच्या. त्यासाठी आता खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे वरून टाकायसाठी खोबरं किसून घालायचं. बर. आणि आमच्या मनीषा मामींना फार कॉमेडी आहे, त्यामुळं व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार कॉमेडी सीन पण बघायला मिळतील. सो व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा. रात्री काय नुसतं खेळायला येत नाही, काय नाही. मनीषा मामी मनीषा नाव म्हणतेस का? नाही म्हणू. हे वड्यांच्यासाठी तुम्ही बारीक करून घ्यायलाय का? वड्या हे आता डाळीच्या वड्यांसाठी आपण हे वाटण केले. वीरा काय करायले? शंभोकर वीरा, शंभो शंभोकर विरा वीरा, शंभोकर शंभो. शंभो करा मला. आमच्या मनीषा मामींच्या मसाल्याचा डबा कसा आहे? अगदी खचखचून भरलाय सगळा. आता तेल टाकलं व 4 चमचे तेल टाकायचं, म्हणजे वड्या खूप छान होतात. मोहरी तडतडली की जिरे नंतर हे वाटण सगळं तेलात भाजायचं. त्यात टाकायची थोडीशी हळद, जिरे, थोडंसं तेल. हे सगळं चांगलं भाजायचं. छान कलर आलाय. चवीपुरतं मीठ. ते पाणी उकळलं की त्यात डाळीचं पीठ टाकायचं. आणि ही बघा वीराची कशी मस्ती चालली आहे. पाणी उकळले आता यात पीठ आपण वैरायचं. गाठी होत नाही. गाठी होत्यात पण गाठी सगळ्या फोडायच्या. मामा पण आमच्या इथं आलेले आहेत. एवढा उशीर केला मामा? वाट बघालोय आम्ही तुमची. गाठी फुटल्या का सगळ्या? अजिबात परातीला चिकटलंय. गरम गरम असताना वड्या थापायच्या. असं मऊ प्लेन झालंय बघ. पाण्यात हात घ्यायचा म्हणजे भाजायचा. थोडं तेल टाकायचं म्हणजे चव येते. आणि जरा परत त्याच्यावरती कोथिंबीर घालायची. वडी कशी मसालेदार लागते, खायला पण चवीला छान लागते. पण का नाही चाकून वड्या कट करतात, पण आपण या फोडण्यानं कापायच्या म्हणजे छान आकार येते आणि छान वड्या बनतात. मी असंच कायम करते वड्या मसालेदार. वड्या केलेल्या ना आशूला खूप आवडणार. वड्या मी बनवल्या. आणि ही बघा मामांच्या जवळ बसले वीरा आणि काय काय करायला लागले. सगळा भस्म तोंडाला लावून घेतले. आणि इकडे मनीषा मामींनाही काम लावलंय. लुटून काढायचं. चुरा चुरा तसंच तळायचं. सांडगे तळलाय. सांडगे चुरा चुरा झालेला तळाय. एवढा कसा काय चुरा झालाय? ठेवताना काय पिशवी पडली हातात. झाला स्वयंपाक मनीषा मामी? हां झाला, सगळंच पूर्ण झालं. आता हे सांडगे तळले, त्या वड्या केल्या. आपण पहिला देवाला निवेद दाखवायचा, देवाला खाल्ले की मग आपण खायच्या.
हे बघा मंडळी, अशा ह्या वड्या केलेल्या आहेत. साधं जेवणासाठी तुला तिखट चालत नाही म्हणून वरण आणि वड्या केल्या त्या. कशी झाल्या बघ. गावाकडचं लोणचं आणि आईने आमच्या दिलं या. आमची आई कायम असं चटणी, कारळी चटणी आणि लोणचं करून माझ्या लेकीला आवडते म्हणून देत असते. ते बाजू ठेवू. छान झाले. विरा आहे, तुला केले ताट. हे की कसं झालंय मामा जेवण? छान झालं वड्या. छान झालं. तर मंडळी, हे घरचं साधंसुधं जेवण तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे हे फॅमिली ब्लॉग बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.